बातमी 36 जिल्ह्यांच्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. लगेच पुढच्या बुलेटिनकडे वळणार आहोत. अशाच काही बातम्यांचा आढावा घेऊयात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झाला अटक. मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या दिला ताब्यात. आरोपीला कोर्टात हजर करणार. कल्याणमधील तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा. सोशल मीडियावरती तलवार नाचवतानाचे फोटो. 4 दिवसांपूर्वीच आरोपी गोकुळ झा जामिनावरती सुटून आला होता जेल बाहेर. मीरा भाईंदर नंतर आता मराठी एकीकरण समितीचा कल्याण डोंबिवलीत मराठी माणसासाठी लढा. मानपाडा पोलीस स्टेशनजवळ येण्याचं मराठी एकीकरण समितीचं आवाहन. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर जिल्हा बंदची हाक. सुरत चव्हाणला अटक न केल्यामुळे संताप. मुंबईसह कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट. मराठवाड्यातही पावसाचा इशारा. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. जळगावात 2 गटात तुफान दगडफेक. मेडिकल दुकानातून कामावरून काढल्याच्या रागातनं वाद. दगडफेकीची घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्यात आरोपी पकडतानाचा थरारक व्हिडिओ समोर. पर्वती दर्शन भागात पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला ठोकल्या बेड्या. भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात संरक्षक भिंत कोसळली, त्यामुळे काही घरांचं नुकसान. धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद. बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाला उरले फक्त 2 दिवस. 52 लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावं होऊ शकतात रद्द. राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून मँचेस्टर इथे 4था कसोटी सामना. मालिकेत भारत 2-1 पिछाडीवर.